हॉलमधून किचनमध्ये जाईपर्यंतही लक्षात राहत नाही की आपण किचनमध्ये काय घेण्यासाठी आलो होतो. मार्केटमध्ये महत्वाची वस्तू घ्यायला जाता पण तीच वस्तू न घेता इतर वस्तूंसोबत आपण शॉपिंग करून वापस येतो. मलाही असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, किंवा जे असं कोणी विसरत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. आपल्याला ही लक्षणे अलीकडे जास्त दिसायला लागली. छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरायला लागलोय. याचं नक्की कारण काय आहे? स्मृतिभ्रंशाच्या संप्राप्ती म्हणजे पॅथोफिजिओलॉजीमध्ये वातवृद्धी आणि मज्जाधातूचा क्षय ह्या दोन गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. की जेवताना बरोबर आपल्याला मोबाईल लागतोय, समोर टीव्ही चालू असतो, काही महत्वाचा वाचायचं असेल, पेपर असेल, शब्दकोडही सोडवतात काही लोक, वरून इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरचे रील्स, एखादा आनंदाचा, दुःखाचा, किळसवाणा, सरप्राईज्ड किंवा वैचारिक, काहीही, हास्याचा कसाही असू शकतो, या वेगवेगळ्या भावनांचा होणारा घालमेल आणि त्याचा बुद्धीवर येणारा अतिरिक्त ताण, ह्या चारही क्रिया आपण एकाच वेळी करतोय. जेवणासाठीची 10 मिनिटं केवळ आपण काढू शकत नसाल तर त्याला काहीही अर्थ नाहीये. कुणीही एवढा व्यस्त नसतो, केवळ अस्ताव्यस्त असू शकतो. तर नक्की विचार करा आणि सुदृढ राहण्याच्या मार्गाने एकदा एका वेळी एक काम करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.